आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं, डेकोरेशन आपण करायचंय की नाही, डेकोरेशन आपणच करायचंय. सकाळी फुलांच्या माळा पोहोचतील, करून घेऊया पटापट. येस. बरं, सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांच्या आउटफिट्सचं काय? कसले आउटफिट? अगं, विक्रांतला भेटायला लोक येणार आहेत, त्याचं बघायला हवं ना. त्याचं सॉर्टेड हो की नाही विक्रांत? एक मिनिट, काय ठरलंय? काय रे, कधी केली शॉपिंग? सरप्राईज होतं ते. विक्रांत, मी साडी नेसू उद्या? हो, साडीच नेस, खूप क्यूट दिसशील है ना? डन डन. बरं हो, तुम्ही कोणाला काही इन्व्हाइट केलंय का नाही? हो, ठराविक जणांना सांगितलंय. गुड. मी सुद्धा मैत्रिणींना इन्व्हाइट केलंय, त्याच इतक्या एक्साइट होत्या याचं कॅफे बघायला. हा, येऊ दे, जंगी स्वागत करूया. गुड. राजा, मैत्रिणी काकीच्या वयाच्या येणार आहेत. काका, मग तुम्ही कंटिन्यू करा. पास झाली थट्टा तुमची. सगळं ठरलंय, पण मेन गोष्ट ठरवली का नाही? म्हणजे इनॉग्रेशन कोणाच्या हातून करणार आहोत आपण? विक्रांत, मी काय म्हणते, आपण गिरिजाच्या हातून करूयात का? मीना, हे तू बोलतेस? हो. काही चुकीचं बोलले का? चुकीचं नाही, पण तू बोलतेस याचं आश्चर्य वाटलं. बोलायची एक संधी सोडू नका. हे बघ विक्रांत, मी सांगते तसंच करूयात. आपण गिरिजालाच बोलवूयात, तिलाही जरा बरं वाटेल. हा, आणि शेवटी तुमच्या दोघांचं प्रेमाचं प्रतीक आहे हे कॅफे म्हणजे, हो ना? अगं हो, यांनी दोघांनी मिळूनच तर रंगवली होती स्वप्न या कॅफेची. तिनं सुद्धा खूप मेहनत घेतली. आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीच्या हाताने जर का उद्घाटन झालं तर ते चांगलंच आहे, हो ना विक्रांत? गिरिजा नाही येणार आई. ती येणार नाही असं कसं होईल? अरे येईलच ती. माहिती नाही. हे बघ, तिला म्हणत थोडा वेळापुरती येऊन जा ना. हा, मी पण हेच बोललो तिला, पण सुचित्रा काय सुचित्रा? अरे म्हणजे ती लहान आहे का आता? ती थांबेल एखादा तास घरी. वाटल्यास मी बोलू का तिच्याशी? हा, मी बोलतो आहे तिच्याशी. माझी ना तयारी थोडी बाकी आहे, तर मी पण येते. काका, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बोलतो विक्रांतशी. हा बोला, झाली सगळी तयारी? हो, तयारी झालीये, पण एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झाला? अहो, विक्रांत म्हणतोय उद्या गिरीच्या उद्घाटनाला येणार नाही. मग आता माहित होता गिरिजाबाई उद्घाटनात येऊचाच नाही, शिरला का ना? पण मी तिला यायला लावणार. कसं काय? कारण मी अशी शक्कल लढवलीये की तिला यावंच लागेल. बघा, असं कोड्यात बोला नको.
माका पण सांगा ना, म्हणजे माझा जीव भांड्यात पडा चिरला का ना. सांगते मी विक्रांतला म्हणाली उद्या कॅफेचं उद्घाटन गिरिजाच्याच हातून करायचं. त्याकरता 1 तास जरी आली तरी पुष्कळ आहे. म्हणजे खराच चक्क गिरिजाबाईच्या हातून उद्घाटन करून घेतालाच. येस. काय पण बघा, तुमचा डोक्या म्हणजे बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट चिरला का ना. ते तर आहेच. म्हणजे खरंच तुम्ही उद्घाटनाचं मान गिरिजाबाईक देतालाच काय? हो. कसं आहे, आपल्याला जे हवं ते जर का होत असेल तर थोडाफार मान द्यायला काय हरकत आहे. वा वा मीनाताई वा. म्हणजे पहिलं उद्घाटनाचं मान द्यायचं आणि मग अपमान करून थैसून बाहेर काढायचा. क्या बात आहे. वा. येस, तोच तर प्लॅन आहे माझा. पण समजा गिरिजाबाई हिलाच नाही तर? मी पण बघते ना ती कशी येत नाही. मी तिला घेऊन येणार म्हणजे येणार. ठीक आहे, बघू मग उद्या. बघाच तुम्ही उद्या माझा प्लॅन कसा सक्सेसफुल होतो ते. विक्रांत, काय तोंड पाडून बसलायस तू? काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? काय बोलावं काहीच कळत नाही. काहीही बोलू नकोस तू. आत्ता फ्रेश हो, रेडी हो, पटकन निघायचंय आपल्याला. चल. मूड नाही आहे काव्या. असं बोलून कसं चालेल विक्रांत? मग काय बोलू मी, सांग. गिरिजा म्हणाली की ती नाही येत, तेव्हापासून मूडच गेलाय माझा. तू जरा मॅड आहेस का रे? मनव तिला, लाडीगोडी लाव ना थोडीशी. त्याचा काही उपयोग नाही. कसा नाही होणार? तो कारण तिने ठरवलं म्हणजे ठरवलं. असं कसं? फोन लाव तू, मी बोलते. काही नाही होणार त्याने. फोन लाव. खरं तर आज मी विक्रांत सोबत असायला हवं. खूप मिस करत असेल तो मला. पण मी तरी काय करू? मला मनापासून जावंसं वाटत नाही. हा विक्रांत. विक्रांत नाही, काव्या बोलते. काव्या? हो. तू फोन केलायस मला? येस, कारण इकडे आपला विक्रांत रुसलाय.